डान्सिंग मम्माच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. सो आज आहे एक नवीन दिवस आणि आता मी चालली आहे रिहर्सलला. काय शो आहे, मी काय करणार आहे ते पुढे तुम्हाला कळेल. सो जाऊया आपण रिहर्सलला. आता मी पकडली आहे ऑटो आणि मी पोहोचणार आहे रिहर्सल हॉलवर. भेटूया. मी पोहोचलेली आहे रिहर्सलमध्ये. कृतिका यार प्लीज हळू बोल, हळू. माझा ब्लॉग स्टार्ट झाला, हळू बोल. लास्ट ब्लॉगमध्ये पण ती खूप बोलत होती आणि या ब्लॉगमध्ये नाही बोलायचं. तू शांत राहा. तू येणार आहेस पण बोलू नकोस. सो मी पोचलेली आहे रिहर्सलला आणि अजून कोण आलेलं नाही आहे बिकॉज त्यांनी सांगितलं होतं की लिमिटेड लोकांना आधी बोलवणार आणि नंतर बाकीचे लोक येणार आहेत. सो ही आहे लिमिटेड टीम, द ओजी अँड द कोअर टीम. आमची आधी रिहर्सल आहे आणि नंतर मग बाकीचे लोक जॉईन करणार आहेत. सो बघूया आज काय काय होतं आणि मजा करूया. बाय. आहे टी ब्रेक एका सेशन नंतर. सो सगळे पितायत चहा आणि कॉफी. सो पिऊया चहा. करत होते रिहर्सल आणि मी अशीच बसली होती बिकॉज मी या शोला लीड करत होती. राधा होती. सो माझं जास्त काम नव्हतं. सगळे आपापली रिहर्सल करतात आणि मी करत होती माझा व्लॉग शूट. सो हा आहे माझा टाइमपास. सो काय करू आता बसून मग व्लॉग शूट करूया. लेट्स सी काय होतं पुढे आणि मी काय करणार आहे या शोमध्ये ते तुम्हाला पुढे कळेलच. सो स्टे ट्यून आणि माझा व्लॉग पुढे बघत राहा. सो आता झालेला आहे लंच आणि मी करते आहे लंच. आहे पावभाजी आणि गुलाबजाम. सगळे करतायत लंच. ह्यांचं वेगळंच आयुष्यात चालू आहे. ए हॅलो, तुम्ही सोशल मीडियावर दिसणार आहात माझ्या. जग्गी आहे टी ब्रेक आणि मी करते आहे चहाचा ब्रेक. कारण मी सकाळपासून काहीच काम नाही केलं असं सगळ्यांचं म्हणणं आहे, विच इज राईट. कारण मला बसून ठेवलं आहे लोकांनी. आता मला नाही माहिती पण ठीक आहे. तुला काय म्हणायचंय का? तिला बसायचा पेमेंट देतोय आणि मोबाईल दिला सांभाळायला. आता मला बसवलं, मी काय करणार. जाऊ दे, आपण चहा पिऊया. चहा इज कंपल्सरी. डान्सर साठी चहा हवाच. आम्हाला हवाय पण चहा हवा तर पी. आम्ही पिणार चहा. यू काय खाल्लं यू? हाय यू, इकडे ये. आली आम्ही रिहर्सल वरून आलो घरी बाळा. हॅलो कर. बाय बोल सगळ्यांना. बाय बाय तर बोल. बाय बोल. बाय. भेटूया उद्या. हाँ सर, वो पीक आपने मेल किया है क्या? गुड मॉर्निंग करो, बता रहे. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. जय श्री राम. जय जय श्री राम. गुड मॉर्निंग. सो लेट झालंय, धावायचं पण मी ऋषीची वाट बघते. जाऊया रिहर्सलला आणि आज बघूया काय काय होतं. बाय. आहे ऑटोमधून आणि हा आहे ऋषी. त्याला काही इंटरेस्ट नाही माझ्या ब्लॉगमध्ये बट स्टील मी त्याला घेतलाय. बकवास. सुरुवात झाली होती माझ्या आणि ऋषीच्या डान्सची. म्हणजे आम्ही काय कोरिओग्राफ करणार होतो. सरांनी सांगितलं की तुम्ही दोघं तुमचा सेट करा बिकॉज मी आणि ऋषी करणार होतो राधा आणि कृष्ण. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की काय पॅच करायचं आहे आणि काय कोरिओग्राफी करायची आहे. सो येस, आम्ही तेच करतोय. ही आमची कोरिओग्राफी आहे आणि गाणं मला माहिती नव्हतं बिकॉज फाल्गुनी मॅमचं त्यांचं एक पर्सनलाइज केलेलं सॉन्ग होतं जे मला लिरिकली येत नव्हतं. सो आम्ही काउंटवरती त्या स्टेप्स करत होतो. अगर पॉसिबल झालं तर मी नक्कीच तो विथ सॉन्ग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. बट येस, ही आहे आमची रिहर्सल आणि अशी करतोय मी आणि ऋषी रिहर्सल फॉर राधा अँड कृष्णा ॲक्ट. सो हा जो ॲक्ट आहे तो फाल्गुनी मॅमच्या ओपनिंगचा ॲक्ट होता. त्यांना आम्ही रिव्हील करणार होतो आणि ती आहे मी जी सेंटरला उभी होती. मी फाल्गुनी मॅमचा ॲक्ट करत होती. म्हणजे मला करून दाखवायचं होतं की त्यांना कुठे येऊन उभं राहायचं आहे आणि डान्सर्स कसे मूव्ह होणार आहेत ओव्हरऑल. सो येस, मी त्यांचा पार्ट करते आहे. इट्स अन ऑनर टू बी. ॲक्ट करून झाल्यानंतर आता वेळ झाली होती लंचची आणि मी करते आहे लंच. भाजी, चपाती आणि फ्राईज आणि मी घडून आणली होती अळूवडी. चला करूया लंच.
असं वाटत होतं या शोला मी आणि ऋषी खूप कमी काम करत होतो बिकॉज आम्ही राधाकृष्ण होतो so एवढा लोड नव्हता. बट आम्हाला काय टाइमपास झालो होता निवळ तो आहे कृष्ण आणि मी होणार आहे राधा. ओव्हर ऍक्टिंग की दुकान. चाय ब्रेक, चाय पी लो, हेलो फ्रेंड्स, चाय पी लो, चाय पी लो, सब लोग चाय. मी आली ते बोल. चाय चाय पी लो, चाय प्लीज, चाय प्लीज, चाय प्लीज. हेलो चाय पी लो, आ जाओ चाय पीने आ जाओ, चाय पी. जात आहे टेक्निकलला आणि येस ऋषीच्या हातात जी ट्रॉफी आहे त्याचं राज मी सांगते. सो आज टेक्निकलचं ड्रेस कोड आहे व्हाईट अँड ब्लॅक. सो सगळे तसेच आले होते. चला करूया टेक्निकल आणि रेडी होऊया शोसाठी. लेट्स गो. टेक्निकल नंतर आता वेळ झाली आहे स्नॅक्सची. सो हा आहे स्नॅक्स रोल्स होते आणि हे कॉस्ट्युम पण आम्ही दिले होते. सो चला खाऊया आणि पुढचं कामाला लागूया. टीम समीर त्यांना मराठी क्रिकेट लीगमध्ये सेकंड रनरअप होती आणि ही ती ट्रॉफी होती जी आम्ही शोला घेऊन आलो होतो म्हणजे टेक्निकलला घेऊन आलो होतो. आणि आता चालू होणार आहे सेलिब्रेशन. लेट्स डू इट. सेलिब्रेशन. तना टीम, तना टीम, तना टीम, तना टीम, तना टीम, तना टीम, तना टीम. आम्ही पुन्हा टेक्निकल केली आणि आता वेळ झाली आहे डिनरची. डिनर करून मग आम्ही निघालो होतो घरी. चला उद्या परत यायचं आहे शोला. उद्या मेन डे आहे, शो डे आहे. सो लेट्स डू इट. कसं होतंय बघूया उद्याचा शो. तो आज आहे शोचा दिवस. जाऊया शोला. आज खूप इम्पॉर्टंट डे आहे माझ्यासाठी आणि ऋषीसाठी सुद्धा. ते कळलंच तुम्हाला पुढे. चला करूया लंच आणि लंच नंतर होऊया रेडी फॉर अ शो. आता मी बसली होते हेअर आणि नंतर मी बसणार आहे मेकअपसाठी. जो मागे आहे विकी आणि ह्या आहेत रेखा दिदी ज्या माझा हेअर करणार आहेत. खूप सुंदर दिसायचा प्रयत्न करणार आहे मी कारण राधा आहे. चल बघूया काय होतं पुढे आणि कशी रेडी होते आहे मी. तर येस ही हेअरस्टाईल आहे. मी माथाबिंदी ऑलरेडी लावलेली आहे बिकॉज राधा राणी आहे. सो तसा शृंगार पण आज करायचा आहे कारण लोक कृष्ण राधा आणि ऑफकोर्स द वन अँड ओनली फाल्गुनी पाठक त्यांना बघायला येणार आहेत. तर रेडी होऊया. सो चला आता करूया मेकअप. म्हणजेच विकी आज मला सुंदर बनवणार आहे कारण मी राधा राणी आहे आणि मला आवडतो मेकअप करायला कारण छान वाटतं मेकअप केल्यावरती. स्वतःला बघून असं खूप आनंद होतो, मन प्रसन्न होतं. सो येत आहेत सगळेजण माझ्या ब्लॉगमध्ये. मजा चालू आहे. तर बघूया मी कशी दिसते आहे मेकअप नंतर आणि संपूर्ण कॉस्ट्यूम घातल्यानंतर कसा ओव्हरऑल लुक येतोय. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडला का माझा लुक आणि मी कशी दिसत होती. कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. आणि विकी प्रयत्न करतोय त्याच्याकडून की मी सुंदर दिसावी. हा युगचा वॉइस आहे, प्लीज अवॉइड करा बिकॉज मला ऑप्शन नाही आहे. तो असतो माझ्यासोबत तरी मला रेकॉर्ड करावं लागतं. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. सो येस राधाराणी रेडी होत आहे आणि राधाराणीचा शृंगार अजून बाकी आहे. तो थोड्या वेळात पूर्ण होईलच. तर स्टे ट्यून आणि बघत राहा की मी कशी दिसते आहे आणि कृष्णसुद्धा कसा दिसणार आहे. मला कृष्णाचा व्हिडिओ नाही बनवता येणार कारण तो दुसऱ्या रूममध्ये आहे. आमची दुसरी रूम आहे. तर मी फोटो नक्की त्याचा टाकायचा प्रयत्न करेन ब्लॉगमध्ये किंवा आमच्या दोघांचं जर का इंटरॅक्शन आलं तर मी ते नक्की टाकायचा प्रयत्न करेन ब्लॉगमध्ये. सो येस अजून काय मी बोलते आहे की असं तसं म्हणजे ओव्हरऑल असंच बोलणं चालू आहे. माझी पाठ भरत आली कारण खूप मेकअप बाकी आहे अजून. सो चला करूया मेकअप आणि रेडी होऊया विथ द वन अँड ओनली फाल्गुनी पाठक. आणि थँक्यू सो मच समीर तन्ना आणि अर्श मॅम ज्यांनी मला आणि ऋषीला ही संधी दिली परफॉर्मन्स करण्याची. की खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी त्यांच्यासोबत परत एकदा परफॉर्म करणं विथ ॲज अन आर्टिस्ट. थँक्यू. सो मी रेडी झालेली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. सो कसा वाटतोय नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून काही नाही, खूप मस्त वाटतं स्वतःला बघून की मी पहिल्यांदा अशी रेडी झाली आहे ॲज अ राधा.
आणि स्वतःला बघून खूप छान वाटतं आहे. तेवढं प्रेशर पण आहे कारण त्याच अदाकारीने आणि त्याच भावाने मला आज स्टेजवर परफॉर्म करायचं आहे ऋषीसोबत, की मी राधा आहे आणि तो भाव त्या माझ्या गाण्यातून मला लोकांपर्यंत पोचवायचा आहे, की लोकांना सुद्धा ते कन्व्हिन्स झालं पाहिजे. सो चला त्याचीच तयारी करूया. सो शो सुरू झालेला आहे आणि आमचे डान्सर्स ऑलरेडी स्टेजवर पोचलेले आहेत. त्यांचा पहिला परफॉर्मन्स चालू झालेला आहे. खूप भारी वाटतं आहे कारण हे लाईव्ह आहे ना, ऐकण्यात जाम मजा असते. मी ऐकवेन जर पुढे मला मिळालं ब्लॉग शूट करायला तर. सो जसं मी म्हणाले, मी तुम्हाला ते थोडंसं व्लॉग शूट करून ठेवलं होतं आणि ते मी अटॅच केलेलं आहे. जे मॅम गात होत्या, खूप आवाज त्यांचा खूप सुंदर, असं वाटतं की ऐकतच राहावं. आणि हे मी नाचत होते बॅक स्टेजला माझ्या मैत्रिणीबरोबर, कारण मला राहत नव्हतं. माझेच फ्रेंड स्टेजवर नाचतात आणि मी अशी विंग्समध्ये पहिल्यांदा अशी उभी होती. सो ती जी एक्साइटमेंट असते ना, बघू शकता मला रावेन आणि मी नाचायला सुरुवात केली. सो कमाल कमाल नाचत होत्या सगळ्याजणी आणि खूप मस्त वाटत होता शो ओव्हरऑल सुद्धा. आलं होतं पॅकअप म्हणून सगळे नाचत होते. जो प्रिव्हियस तुम्ही व्हिडिओ बघितला तो पॅकअपचा व्हिडिओ होता आणि ते गाणं नुकतंच मॅम गात होत्या. हो काय गाणं होतं आणि काय एनर्जी, क्राऊड, मतलब मी नाही एक्सप्लेन करू शकत आहे. जे आम्ही एक्सपिरियन्स केले ना मी त्या दिवशी ॲज अ परफॉर्मर, की ते जे फिलिंग असतं ना, हो कमाल कमाल फिलिंग होतं. आणि त्या अर्श मॅम आम्हाला पण बोलत होत्या, अरे चला जाऊया. बट तुम्ही बघू शकता आम्ही अजून चा जो शो होता तो माझ्या आणि ऋषीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शो होता, जो मी कधीच विसरू शकत नाही. आणि समीर तन्ना आणि अर्श तन्ना मॅमचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली, कारण खूप कमी लोकांना अशी संधी मिळते आणि त्यांनी ही संधी आम्हा दोघांना दिली. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि येस, पॅकअप झालेला आहे, घरी जाऊया, कारण उद्यापासून दुसरी एक रिहर्सल सुरू होणार आहे. तो ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तात्पुरता हा शो कसा वाटला, हा इव्हेंट कसा वाटला आणि कसं वाटलं तुम्हाला फाल्गुनी मॅम बरोबर ही कृष्ण जन्माष्टमी माझ्यासोबत सेलिब्रेट करायला. सो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सांगा की माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि हा आहे माझा आफ्टर पॅकअप लुक. खूप टायर्ड होते, चला घरी जाऊया, बाळ पण वाट बघताय. थँक्यू.
मम्माला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि धमाल करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.